चालायचं. हा चला आता पावडर लावली 50 किलोची. आणि मी इथं हे बघा नाव टाकून मस्त लगेज बॅग, हँडबॅग, एक पर्स एवढं सामान न्यायचं पण नव्हतं बरं का. आणि इथं पाऊस चालू होता. कशी दिसतेस तू तयारी सुपरमॅन. आणि ओमला मी इथं बाय बाय करते. आणि मग आम्ही तिघीजणी पोहोचलो चिंचवड स्टेशनला. आणि हे एकताची आजी आम्हाला सोडवायला आली होती. ट्रेन दाखव ना. ते ना व्हॉट्स इन माय बॅग हिंदी एडिशन असं काय ते आहे. हे पण लागते हा काही ट्रेन आहे. हे मी देणार नाही तुम्हाला. ओके. त्यानंतर आम्ही बसलो लोकलमध्ये. बसलो म्हणजे उभं राहिलो. आणि मग नंतर विद्यापीठात पोहोचल्यावरती पहिले जेवण केलं आणि मग त्यानंतर रजिस्ट्रेशन करायला गेलो. एवढं सगळं चालायचंय. एवढं बसायचंय आणि ते खूप चालायचंय अजून इथं राहायचं आता आम्हाला उद्यापर्यंत. तुला अनुभव आहेत ना मग बऱ्यापैकी. आता तू आम्हाला ते आम्हाला काही सांगत नाही तोपर्यंत तू सांग. हा म्हणजे इथे मुक्काम आजचा आपला आणि नंतर मग सकाळी केव्हा ती आधी जाऊन आली तिचा एक्सपिरियन्स शेअर करते. मग इथे आमचं होतं किट वाटप. म्हणजे की सगळे टी शर्ट्स, ट्रॅकसूट वगैरे. आणि मग संध्याकाळ झाली आणि परत एकदा आम्ही जेवायला बसलेलो इथं. आणि मग दुसऱ्या दिवशी आम्हाला सकाळी 6चा टाईम दिला होता. आम्हाला गेट रेडी विथ मी करायचं होतं पण ते काही जमलं नाही. आम्ही सकाळी चाललो होतो योग दिनाला. आपले CM साहेब येणार होते आणि मग त्याचीच तयारी चालली आहे. बघा कशी ढकलते मला आता. त्यानंतर आउटफिट चेक. येस. गुड मॉर्निंग. आज आता आम्ही चाललोय ज्ञानेश्वर सभागृह. इथे आम्हाला बोलवलंय आणि आम्ही सकाळी योगा करून आलोय. आणि आपले CM पण आले होते तिथे मस्तपैकी. तिथं फोन चालवत नव्हते म्हणून ब्लॉक केलेलं नाहीये. ओके. आणि तुम्ही न्यूजवर बघू शकता. हो लाईव्ह होतं ते सह्याद्रीच्या सगळ्या चॅनल्सवरती. आणि आता आम्ही चाललोय. नाश्ता वगैरे आमचं झालेला आहे. आणि हा आमचा नवीन लुक आहे आजचा दुसरा. आणि इथं मस्तपैकी माऊलींची पालखी सजवण्यात आली होती कारण आम्हाला वारीचं प्रस्थान करायचं होतं आणि पावलीसुद्धा खेळायची होती. महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवस्थान जेजुरी गडाच्या पायथ्याशी असलेले शरदचंद्रजी पवार महाविद्यालयाचे अष्टपैलू प्रोफेसर डॉक्टर श्री राजकुमार बबन रिकामे यांचा प्रोफेसर या पदावर 36 वर्षांची ज्ञानदानाची प्रदीर्घ यशदायी सेवा कारकीर्द पूर्ण करून आज सेवानिवृत्त होत आहे. या निमित्ताने तसंच देशात ते 15 नंबरवर आहे. तसंच स्टेट विद्यापीठ म्हणजे
भारतातील सर्व स्टेट विद्यापीठात आपण 2 नंबरवर आहोत आणि महाराष्ट्रात 1 नंबरवर आहोत. तर याचं सर्व श्रेय हे विद्यापीठातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सल्लागार समिती तसेच व्यवस्थापन परिषद सर्वांना जातं. तसंच त्याच्या आदल्या आठवड्यामध्ये वीक हंसाने ज्या वेळेला आपलं क्रमवारी जाहीर केली होती त्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात 6 नंबरवर आहे. तर महाराष्ट्र शासनाचा आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा गेली 21 वर्षाचा हा उपक्रम खऱ्या अर्थाने युवकांना आदर्श देणारा आणि युवा पिढी ही सक्षम घडवणारा हा उपक्रम. आणि म्हणूनच या वर्षीची आपली थीम असणारी खऱ्या अर्थाने विद्यार्थी काय करतायत, अभ्यास करतायत. खऱ्या अर्थाने विद्यार्थी काय करतायत, मोबाईल बघतायत. खऱ्या अर्थाने विद्यार्थी काय करतायत, लॅपटॉप बघतायत. पण पांडे साहेब खऱ्या अर्थाने आपल्या विद्यापीठाची संकल्पना अशी आहे की अभ्यास कसा केला पाहिजे, हसलं खेळलं पाहिजे, मनमोकळेपणाने अभ्यास झाला पाहिजे आणि निसर्गाशी आपण एकजुटीने राहिलं पाहिजे. निसर्गाचं जतन आणि संवर्धन झालं पाहिजे. याचाच अर्थ ताण तणाव मुक्त राहिलं पाहिजे आपल्या विद्यापीठासाठी. अशा प्रकारे आम्ही रोज ग्रुप वाईज जेवायला बसायचो आणि आजच नाही बरं का, आम्ही पूर्ण रामकृष्ण हरी. आता आमचं जेवण वगैरे झालंय. आम्ही कुठे चाललोय? आता आम्ही आमच्या रूमवर चाललेलो आहोत. आज आम्हाला सकाळपासून आमचा भक्तींचा कार्यक्रम झाला दिला आणि आता आमचं प्रस्थान विद्यापीठातून अण्णासाहेब मगर हडपसरचे कॉलेज या ठिकाणी आम्ही जाणार आहोत आणि उद्यापासून आमच्या खरं म्हणजे पायीवारीला सुरुवात होईल. येस. इथे आम्ही पोहोचलो आहोत अण्णासाहेब मगर महाविद्यालय इथे आणि आमचं इथं स्वागत करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आम्ही मस्तपैकी चहा पिला आणि आम्हाला 7 अशा ग्रुप्समध्ये डिवाईड केलं गेलं. त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि अशी रोज रांग लागायची आमची ताट धुण्यासाठी आणि एक चेकरसुद्धा ते ठेवलेला असायचा. आणि ह्या धनश्री मॅडम इथे सांगतायत कसं त्यांनी ताट त्यांचं स्वच्छ केलेलं आहे. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. आज आम्ही अण्णासाहेब मगर महाविद्यालयातून आज सासवड येथे जाणार आहोत. आज आमचा निवास पूर्ण अण्णासाहेब मगर महाविद्यालयात होता. रात्री आमच्या सर्वांची ग्रुप करण्यात आली. आम्हाला टास्क दिला आहे की सर्वांनी आपल्या ग्रुपचं पथनाट्य बसवायचं आहे. ग्रुप केलेले आहेत आणि आज मी अण्णासाहेब मगर महाविद्यालयातून सासवड ठिकाणी जाणार आहोत. येस. आणि यांची इथं प्रॅक्टिस चालू. आणि त्यानंतर जिथून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा विसावा होता तिथून आम्ही चालायला सुरुवात केली. त्यानंतर केंगार सरांनी त्यांचं भारूड तिथे सादर केलं. वंदन करून आम्ही
आम्हाला फायनली दिवे घाटातली जी पांडुरंगाची मूर्ती आहे तिचं दर्शन झालं. तिच्याकडे बघून असं वाटत होतं की ती मूर्ती अशी डोळ्यात टिपून घ्यावी. खूप भारी. नमस्कार. आमच्या व्हॉलेंटियर्सची प्रतिक्रिया काय आहे? आपण सासवडमध्ये पोहोचले. आपण बघूया. नमस्कार माऊली. आताच आम्ही दिवे घाट पूर्णतः पुढे आलेलो आहोत. आज आमचा मुक्काम असा आठवड्याने असणार आहे. थोडं दमलंय कॉलेज इथे. हो, थोडं दमलंय पण खूप छान वाटतंय. मस्त. आम्हाला जरी थोडा जरी दम लागला तरी वारकऱ्यांचा उत्सव पण आम्हाला सुद्धा याचा उत्सव आहे. हॅशटॅग नंदिनी नेमाडे NSS व्हॉलंटियर. आणि इथे शिवांजलीनी तणावमुक्त आणि व्यसनमुक्त आपल्या विषयावर ह्या खूप छान असं भारूड सादर केलं होतं. काय करू देवाकडे गेले होते हो त्याच्यासाठी पण नाही झालं. तेव्हा काय चुकलं माझं सांग ना माऊलींनो. काय चुकलं माझं? माझ्या पोटच्या पोरावर तर मी प्रेम केलं होतं पण केलं नाही. पण अभिमानाने मी सांगेन माऊलींची कृपा घरामध्ये असताना स्वयंसेवक हरिभक्त पारायण प्रद्युम्न सोना येल्लो या महाराजांचे लगेचच कीर्तन सेवा सुरू होते. तिच्याकडे बघतो देव सकाळी मगाशी म्हणला पुण्याची गणना कोण करी तो करतोय. तुम्हाला माहिती माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता. शब्द नाही दिला मागुता. शब्द कॉलेज कधीच वाटलं नाही कारण असे गुरुजन आम्हाला मिळाले होते. आम्ही शाळकरी शाळा हीच आमची वारी. वर्गातच विठुराया वर्गच आमची पंढरी. ज्ञान हीच चंद्रभागा नाना विद्यांची वैखरी. उभे ब्रह्म महाद्वारी आम्हा नामदेव पायरी. म्हणजे आपण जेव्हा पांडुरंगाच्या दर्शनाला तिथे पोहोचू तेव्हा त्या मंदिराला एक नामदेव पायरी म्हणून पायरी आहे की ब्रह्म सगळं जे आहे हे नामदेव महाराजांच्या माध्यमातून आपण प्राप्त करून घेऊया. आणि या ठिकाणी मी मॅडमला विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. की आपण पाहतो पुरंदर किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा माधवराव पेशव्यांचा या ठिकाणी जन्म झालेला आहे. आता हा किल्ला RSPच्या ताब्यामध्ये म्हणजे मिलिटरीच्या ताब्यामध्ये आहे आणि त्यामुळे आता गडावरती जात असताना फक्त 5 वाजेपर्यंत आपल्याला थांबावं लागतं आणि आपलं आधार सोबत घेऊन जावं लागतं. ऐतिहासिक ठेवा भरपूर आहे. इथं बाळाजी विश्वनाथाची समाधी आहे, संत सोपान काकाची समाधी आहे आणि सरदार गोदाजी जगताप ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर पहिली लढाई लढली आणि फार मोठं यश संपादन केलं त्यांची सुद्धा या ठिकाणी समाधी आहे. कऱ्हा नदी जी आहे ती श्रीकृष्णाने या ठिकाणी निर्माण केलेली आहे की पठारवाडी या ठिकाणी कऱ्हा नदीचा उगम झालेला आहे. ज्यावेळेला अर्जुन या ठिकाणी पांडवांसहित सगळेजण आले होते आणि या ठिकाणी म्हणजे दुष्काळग्रस्त हा भाग होता. आणि इथे रिकामी सरांच्या नातीच्या हाताने ठरणार होतं की उद्यापासून कुठला ग्रुप पथनाट्य सादर करणार आहे. पहिला पथनाट्य सादर करेल 3 नंबर. दुसरं पथनाट्य सादर करेल 5 नंबरचा ग्रुप. की त्यांनी
घडवलंय ते शेवटपर्यंत आपल्याला टिकवता आलं पाहिजे. आपल्या आईवडिलांचं नाव आपल्याला उज्ज्वल करता यायला पाहिजे.